शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं 2 दिवसीय अधिवेशन पार पडलंय। अधिवेशनाची सांगता करताना शरद पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांवर संबोधन केलं। यावेळी मराठा आरक्षणावरून पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कुणाच्या ताटातलं हिसकावून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं पवारांनी सरकारला सांगितलं। तर सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळलेला नाही असं पवार म्हणतात। धनगर समाजाच्या आरक्षणावरूनही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली। येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहे। बारामतीला देवेंद्र फडणवीसने येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केलेली होती। त्याला आज 8-9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही। मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता। सरकार बदललं गेलं, भाजपच्या विचाराचं सरकार आलं, त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला होता तो त्या ठिकाणी रद्द केलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।